आज सकाळी ना थोडंसं लवकरच उठले आणि ना पटकन काम पण आवरून घेतलं. आता पिल्लूला आहे ना कोणत्या वस्तू खेळायला दिल्या ना तर ती घरातल्याच वस्तूसोबत खेळत असते. म्हटलं चला काम आवरलंय तर मग मी खाली आले आणि हे बघा या मुली आहे ना असे भांडे-कुंडे पण खेळत होत्या बरं का. आता हे मातीचे त्यांनीच स्वतः भांडे बनवलेत आणि यांना आहे ना भाजीपाल्याचं दुकान लावून दिले. बापरे! यांच्याकडं तर पण बंदूक पण आहे बरं का. पैसे नाही दिले तर उडवता का काय? आणि म्हटलं चला आता वातावरण पण खूप छान झालं आहे तर थोडं फिरायला पण जाऊया. आणि पिल्लूला फिरायला म्हटलं ना आता तिचा आनंद एक वेगळाच असतो. आता आहे ना मी तिकडे गेले आणि तिकडे या मावशी पण भेटल्या. हे ज्या पहिले आम्ही जिकडे राहतो ना तिकडंच राहत होत्या. त्यांनी आता इकडं रूम केली आणि त्यांनी मला चहा घ्यायला पण बोलवलं. मस्त मी चहा वगैरे घेऊन घराकडे आले. तेवढ्यात आम्हाला पाऊस पण लागला. आता पाऊस काय जास्त नव्हता. थोडा पाऊस, थोडं ऊन असं पडत होतं. आणि ना घरी मला पनीरची भाजी संध्याकाळी बनवायची होती. सगळा मसाला वगैरे काढून घेतला आणि लाईट पण गेली. तेवढ्यात लाईट नंतर थोड्या वेळात आली आणि लगेच भाजी बनवायला घेतली. पोळ्या तर मी आधीच बनवून ठेवल्या होत्या. चला म्हटलं आता भाजी तर पटकन झाली आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. बाय. आजच्यासाठी एवढंच.